आज आपण आलूचे पराठे कसे करायचे ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आलू कट करून गॅसवर ठेवायचे, गॅस लावून घ्यायचा, नंतर झाकून ठेवायचं, कणिक मळायला घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं, साईडला ठेवायचं। उकडलेले आलू त्याच्यावरची साल काढून घ्यायची, नंतर बारीक करून घ्यायचं, गॅसवर कढई ठेवायची, गॅस लावायचा, तेल टाकायचं, ते शूट करायचे विसरले होते, नंतर तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायची, टोमॅटो टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, हळद पावडर टाकायचं, बारीक केलेले आलू टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं, नंतर थोडीशी साखर टाकायची, एका साईडला काढून घ्यायचं, नंतर पराठा करायला घ्यायचा। नंतर गॅसवर तवा ठेवायचा, तवा गरम झाल्यानंतर पराठा टाकायचा। आलूचा पराठा तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आवडली असेल तर सबस्क्राईब करा।